तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. तर नक्की आजच्या व्हिडिओचा सब्जेक्ट असा आहे की मी आज जाणार आहे एकटा, ज्या ठिकाणी मला एकटं जायला थोडंसं लाज वाटल्यासारखं होतं. आणि त्यात एकटं जायचं आणि त्यात ब्लॉग शूट करायचा, व्हिडिओ शूट करायचा. त्यामुळे म्हणजे कसं आहे, असं एकटं कधी फिरत नाही. जसं काय मी लय मोठा माणूस आहे असं म्हणत नाही, पण कसं असतं, एक कुठं जरी जा मित्राला सोबत घेऊन जा, कटिंगला जा मित्राला सोबत घेऊन जा, कुठं मॉलमध्ये जा मित्राला सोबत, काय ज्यूस वगैरे प्यायचं मित्राला घेऊन जा. असे काही काही ठिकाणी ज्या ठिकाणी मी एकटं जाऊ शकत नाही, म्हणजे मला लाज वाटते. सो नक्कीच ह्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत अशाच काही प्लेसेसला व्हिजिट. त्या ठिकाणी मी जाऊन करणार आहे आपला सुंदर असा हा व्हिडिओ शूट. आणि बघूया काय होतंय, नक्की काय होतं पब्लिकमध्ये जाऊन व्हिडिओ काढायचं. आणि यस, किती पर्सेंटमध्ये आपल्याला लाज वाटते, लाज कमी होते, कॉन्फिडन्स वाढतं, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले भेटूयात आपल्या सुंदर अशा लोकेशनला. चला बाय बाय. तर मित्रांनो, माझं पहिलं लोकेशन आहे द मिलेनियम मॉल इन वाकड. तर ते माणसाला मॉलमध्ये जायला काय लाज वाटायला पाहिजे, पण ह्याच्या अगोदर मी कधीच मॉलमध्ये नाही आलेलो. सगळ्यात पहिले मॉलमध्ये वेळ आणि अनकम्फर्टेबल वाटणारी गोष्ट म्हणजे भरपूर जण एकटं फिरत असतील बघा, मला जरा हेच होते, अनकम्फर्टेबल होते व्हिडिओ शूट करायला. तर मी आलो आहे मॉलमध्ये. सो बेसिकली सांगतो, मॉलमध्ये येऊन एकटं मूवी बघणं हे एक माझ्यासाठी अनकम्फर्टेबलवाली गोष्ट होती. सो पहिल्यांदा जातो, मूवी तिकीट काढतो. बेसिकली मराठीच बघन मी, जर आत्ता अवेलेबल असेल तर. सो चला. तर मित्रांनो, फायनली मी मॉलमध्ये आलेलो आहे. मला दाखवतो मॉल आमच्या इथला, एकदम भारी, आणि मला हाच मॉल आवडतो. अजून मॉल वगैरे काय उघडलेलं नाही आहे, त्यामुळं बरं आहे. इशारा कॉफी हे. मित्रांनो, फायनली पोचलेलो थिएटरमध्ये. चलो जाऊया आतमध्ये. तर मित्रांनो, फायनली आपण तुंबाडची मंजुळा मराठी मूवी, कॉमेडी प्लस हॉरर, सो त्याचे तिकीट काढलेले. आणि जाऊया. काय बोलायचं सुचत नाही. चला. मित्रांनो, वॉशरूममध्ये आलेले, थोडासा श्वासोश्वास जरा कम्फर्ट होतील, मग जाऊ आतमध्ये. तर मित्रांनो, थोडा वेळ बसलो म्हणजे कम्फर्टेबल होईल या वातावरणाशी. फर्स्ट टाईम म्हणजे तुम्ही म्हणसाल काय नक्की करते, भरपूर जण एकटे सोलो ट्रिप वगैरे करतात, तू तर काही इथले ते करतो. पण मित्रांनो बघा, घाम सुटतं एवढं ए सीमध्ये सुद्धा. कारण की तुम्हाला सांगतो, मी कधीच एकटं फिरलो नाही म्हणजे, त्यामुळं मला असं अनकम्फर्टेबल वाटतं की लोक काय म्हणतील त्यात हा व्हिडिओ वगैरे. सो म्हणजे असं बघा, फोबियासारखे टाईप काहीतरी. सो मी कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी हा व्हिडिओ शूट करतो. नक्कीच भरपूर गोष्टी मला ह्या ब्लॉगमुळे समजणार आहेत, ते तुम्हाला ह्या ब्लॉगच्या एंडिंगमध्ये सांगतो. चला आतमध्ये जाऊया. पळून गेली. तुम्ही टिप्पू वाजवत होतात ना. अजून मूवी चालू झाला, पण खालून व्हिडिओ काढतोय. चला एकत्र वाजवूया गरमीचा बँड. 50 रुपयात 5 ग्लास गरमी खाला. थंड राहा. म्हणजे मागं पब्लिक आहे. चला मित्रांनो, अतिशय सुंदर मूवी होता. तो मूवीमध्ये हेच होतं की तुम्ही एक चूक लपवण्यासाठी दुसरी चूक करता, आणि त्या दुसऱ्या चुकीमुळे एखाद्या मुलीच्या आयुष्यात काय चेंजेस होऊ शकतो असं या पिक्चरमध्ये होतं. सो
खूप सुंदर होता, भारी, एकदा बघू शकतो तुम्ही. सो चला जाऊया आता नेक्स्ट लोकेशनला ज्यूस पिण्यासाठी. तसं म्हणायला गेलं तर पहिला टास्क कंप्लीट झालेला आहे, एकटं मूवी बघायचं आणि मॉलमध्ये पब्लिकमध्ये व्हिडिओ काढणं हे चालूच आहे. सो चला मित्रांनो, पब्लिक बघताय आणि त्यांच्यात मी व्हिडिओ. मागं गाडी बघा, भारी आहे का नाही, अतिशय सुंदर वातावरण. चला लाज वाटते. आत्तापर्यंत तर मला कळलं, जी लोक आपल्याला ओळखत नाही, ज्यांचा आपल्याशी काही संबंध नाही, त्यांना आपण पहिले घाबरतो. कारण असं वाटतं ते आपल्याकडे बघतील, काहीतरी म्हणतील, पण तसं काही नसतं. त्यांच्या जीवनामध्ये मस्त असतं, आपण आपल्या जीवनामध्ये मस्त असतो. आपण काय करतो हा कोणालाच फरक पडत नाही. त्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्की बघा. तर मित्रांनो, मी आलो आता ज्यूस प्यायला. सांगितले त्यांना मोसंबी ज्यूस विदाउट शुगर. बघा कुठं बसलोय मी. या ठिकाणी तर मला असं वाटत होतं की अख्खं जग माझ्याकडेच बघतं, कारण हा एरिया होता आपल्या थोडाफार ओळखीचा. पण इथं पण तसंच, सगळे आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त. मग भीती वाटते तरी कोणाची, त्याला म्हणतात ओव्हर थिंकिंग. आता पुढचा पार्ट, या आंबट ज्यूस प्यायला. तर मित्रांनो, माझ्यासाठी सेकंड टास्क होतं एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसणं. तर मी ठरवलं आहे लेड लाईफला जायचं. आणि इथं गाड्या बघा, फुल पब्लिक असतं. सो तिथं काय न खाता नुसतं बसायचं आहे. आणि मी या व्हिडिओच्या अगोदर मी कधीच हा विचार केला नव्हता की मी असं काहीतरी करेन. सो माझ्यासाठी खूप कठीण जाणार आहे. तर चला बघूया काय होतं. ब्रेक ते वाक्य नाही, ब्रेक युअर लिमिट्स. तर आता लिमिट्स ब्रेक करतो आहे. माझ्या मित्रांनासुद्धा माहीत असेल की मी असं कुठं जर खायला जायचं असेल, जरी छोट्या काही जरी गोष्टी असतील तरी मित्रांना कॉल करायचो. पण आता मी निघालो, चला. नॉर्मल. मित्रांनो, ते विचारायला आले ते काय ऑर्डर करू. त्यांना म्हणलं थोड्या वेळात सांगतो, बघतोय. बाई लय बेकार लाज वाटते, लय बेकार लाज वाटते बाई. असं एकटं बसणं अतिशय कठीण होतं आहे. कारण असं वाटतं की सगळे लोक आपल्याकडेच बघतात आहेत, का बाबा बसलाय हा.
आणि मेन इथले वेटर स्टाफ पण बघतोच आहे, कारण 100% त्यांना वाटते ना की काय करायला बसले. आपल्याकडे दुसरा मोबाईल आहे त्याच्यामुळं बरं आहे. मॉलमध्ये काढलेला फोटो कसा आहे सांगा. मित्रांनो, ही जी गोष्ट मी करतोय ना त्याचा माझ्या प्रोफेशनला खूप फायदा होणार आहे, कारण मी लाजतो भरपूर काही गोष्टींना आणि माझ्या कम्फर्ट झोनमध्ये मी राहतो. आता कशामुळं, कारण आमचं सर्कलच तसं आहे. सो त्यामुळं कदाचित कम्फर्ट झोनमध्ये मी जास्त राहतो. तो तोडण्यासाठी, ब्रेक करण्यासाठी मला या गोष्टी ब्लॉगमार्फत कराव्याच लागतात आहेत आणि मी करणारच आहे. तर आय होप तुम्ही सगळा व्हिडिओ बघितला असेल. नक्कीच तुमच्या मनामध्ये एखादा प्रश्न तर आलाच असेल किंवा नसेल देखील, जर तुम्ही मन लावून बघितला असेल तर. सो जस्ट जोकिंग की तुम्हाला असं वाटलं असेल काय शायनिंग मारतं आहे, किंवा काय ना असं पण वाटलं असेल की एवढं काय त्यात, म्हणजे एकटं फिरणं एवढं काय त्यात, असं पण वाटलं असेल. सो माझ्यासाठी तर मी तुम्हाला तिथून सांगतो, माझ्यासाठी हे अवघड होतं, कारण मी लहानपणापासून लहानपणापासून इन द सेन्स जेव्हापासून मला कळतं तेव्हापासून मी एकटा कधीच फिरलो नाही आहे. की दुकानात जायचं असेल तरी मम्मीला वगैरे लहानपणीचं सांगतो ना, तुम्ही म्हणताला आता पण मम्मीलाच घेऊन जातात त्या दुकानात. सो समजून घ्या, मी एकटा कधीच फिरलो नाही, कारण आमचं एन्व्हायरमेंटच तसं आहे की भाईचारा नाही का, म्हणजे कुठं जरी जायचं असेल की मित्र वगैरे किंवा असंच म्हणजे. सो त्यामुळं एक मनामध्ये असं असायचं की असं एकटं फिरणं म्हणजे भरपूर अवघड आहे. पण आपल्या समाजात अशा गर्ल्स पण आहेत, बॉईज पण आहेत जे एकटे सोलो ट्रिप वगैरे करतात लांब लांब. खरंच हँड्स ऑफ आहे त्यांना की भाई ते एवढं करतात. सो मला ह्या छोट्याशा व्हिडिओमधून कळलं की बॉस, हे जग आहे ना, आपल्याला वाटतं, आपण ओव्हरथिंक करतो की बॉस हे आता समोर बसलेला आपल्याबद्दलच विचार करत असेल, हा इकडं बसलेला आपल्याबद्दलच विचार करत असेल. नाही बॉस, त्याला काहीच घेणं देणं नाही. तो ना आपण त्याला ओळखत असतो ना तो आपल्याला ओळखत असतो. आणि आपला ओव्हरथिंक, डोक्यात नुसते विचार की बॉस हे अख्खं जग आपल्याकडेच बघते. सगळं त्या दिवशी मला कळलं की सगळे आपापल्या धुंदीत असतात. ज्यावेळी मी मॉलमध्ये असा फोन घेऊन व्हिडिओ काढत होतो, जेव्हा पब्लिकमध्ये व्हिडिओ काढताना मला थिएटरमध्ये सुद्धा लाज वाटली. तुम्ही त्या व्हिडिओत बघितलं असेल, मग त्या आवाजाच्या ह्याच्यात मी व्हिडिओ काढत होतो ना, आवाज स्टॉप झाला की मला लाज वाटली. तिथं मी स्किप झालो, म्हणजे स्टॉप झालं बोलायचं, तिथे एक लाज वाटली. त्यानंतर मॉलमध्ये पण बघा, पब्लिकमध्ये मी व्हिडिओ काढत होतो, आपल्याकडे बघणार आहेत, पुढं निघून गेले की त्यांचं बोलणं ते हे करणार आहेत. कोण, त्यांना काय माहिती आपण कोण येईन काय. उलट ते भारी आहे आपल्यासाठी की आपल्याला कोण ओळखत नाही, आपण मनसोक्त काय पण करू शकतो. म्हणजे ती गोष्ट किती भारी आहे ना. म्हणजे आपल्याला मनाला जे वाटेल, बॉस एक दिवस तुम्हाला सांगतो, एक दिवस तुम्ही देखील असं तुम्ही आहे ना हिंडा स्वतःचा, म्हणजे मस्तपैकी आपला फोन घ्या, आपल्याला आवडेल त्या ठिकाणी जावा, पण घरी सांगून जावा बरं का, म्हणजे असं. आणि किती 21-22 वयाच्या खालच्याने नका करू, नाहीतर जर तुम्ही म्हणसाल घरचे मला येऊन फटके देतील तुमच्या घरचे. सो जोकिंग पार्ट, म्हणजे फिरा मस्तपैकी, देवळात जाऊन बसा किंवा एखाद्या गार्डनमध्ये जाऊन बसा. तुमच्या विचारांना आहे ना आणि तुमच्या ध्येयाच्या दिशेने जाण्यासाठी एक रस्ता आहे ना, तुम्हाला लय भारी भेटेल बॉस, लय भारी वाटलं. सो चला भेटूया अशा नवीन सुंदर अशा व्हिडिओसोबत. नक्कीच पुढचे व्हिडिओ खतरनाक येणार आहेत. सो आता सुट्टी नाही बॉस, मराठीमध्ये करू का हिंदीमध्ये करू हे देखील तुम्ही पर्सनलला सांगू शकता.
सो नक्कीच काळजी घ्या तुमच्या घरच्यांची, तुम्ही तुमची, आणि जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांचा हात कधीच सोडू नका. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.